की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाही आहे, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काही आता मोदी सरकार होतं ते आता NDA सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. जेव्हा जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेलं आहे. नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का? काय, मला परत प्लीज. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं?